सो हे परी फॅम कशा आहात तुम्ही सर्व? बरेच असं डबल ट्राय करायला लागेल तुम्हाला. तर गाईज हा जो ब्लॉग आता तुम्ही बघताय तो आहे डिसेंबरचा, म्हणजेच डिसेंबरला आम्ही जेजुरीला गेलो होतो तेव्हाचा वेदचा बड्डे वगैरे आहे ह्याच्यात पुढे. तर बघा तुम्ही. आणि लाईक मी मागच्या ब्लॉगमध्ये जसं बोलले की हा जरा लेट येईल, कारण तेव्हा माझ्याकडे 16 होता, आता 17 आहे. तर ते थोडं व्हिडिओजचा पण प्रॉब्लेम होत होता आणि खूप व्हिडिओज गायब होते. ते मी कसे जमा केले आय नो. आणि जसं मी आता काही बोलत नाही, तुम्ही तुम्ही ब्लॉग पुढचा एन्जॉय करा. बाय बाय. हे परी फॅम कशा आहात तुम्ही सर्व? बरेच असाल. तर मी आहे तुमची लाडकी परी. हे परी फॅम कशा आहात तुम्ही सर्व? बरेच असाल. तर मी आहे तुमची हे परी फॅम कशा आहात तुम्ही सर्व? बरेच असाल. तर मी आहे तुमची लाडकी परी. तुमची लाडकी परी. काही स्वतःचा इंट्रो विसरते आम्ही. हां, तर गाईज आता वाजल्यात सकाळचे 6:15 आणि आम्ही चाललो आहे फॅमिली ट्रिप देवदर्शनाला. म्हणजे 3 दिवसाचं आमचं हे असणार आहे. तर आज आमचा पहिला दिवस आहे आणि अजून आम्ही निघालो नाही आहे. 5चा टाईम होता, पण अजून आम्ही इथेच आहे. आता 6:15 झालेत आणि आता सर्व चाललेत. पण स्कूटीवर आधी माझ्या बॅगा वगैरे, म्हणजे सर्वांच्याच बॅगा वगैरे जाणार आणि नंतर मग माझा भाचा मला घ्यायला येणार. आणि मी काल रात्री इथे 1:30 वाजता आले, 2 वाजता झोपले, 5 वाजता उठले आणि आंघोळ केली, फ्रेश झाले आणि आता तुमच्यासमोर आहे. तर आता कसं काय होतं मी तुम्हाला सर्व दाखवेन. स्टेट येऊन जाम मजा येणार आहे. तर भेटूया थोड्याच वेळात. बसमध्ये जाऊन काय सीनच सर्व तुम्हाला मी दाखवते. आणि गायस माझा भाऊ पण येणार आहे, म्हणजे साहिल दादा पण येणार आहे. जो खूप मजा येणार आहे. तर मी तुम्हाला सर्व दाखवते. पूजू गाईस, पूजू नाही येते. साहिल गावंड हाय कर, हाय कर, हाय कर. हाय गाईज. ही आपली बस आहे, तिच्याने आपण 3 दिवस फिरणार आहे. नाही तर ज्योती दिदी, शलाका दिदी, सच्चू, सर्वेत वगैरे. किटू आता आम्ही फोटो काढतोय. आमचा फोटो वगैरे काढून झालाय आणि ते साहिल दादा इथे, समाधान भाऊजी आहेत, सच्चू नारळ फोडणार आता आणि आम्ही मग निघणार. आणि आमचा भातचा बघा गाईस, फुल फॉर्म मोरया. तर गाईज आता आम्ही पालीला आलोय, म्हणजे आता पोचलो. आणि फक्त मी आणि ही आणि आम्ही तिघीच नाचलो, बाकी सर्व झोपा काढत होते. आणि गाईज प्रांश बघा, थांबा मी प्रांश प्रांश गाईज दाखवते पुढचं काय ते. काळी दिसते मी आज. सो गाईज आमचं दर्शन एकदम मस्त झालं, कारण अजिबात गर्दी नव्हती. सांगून ठेवलाय गाईज भाऊजींनी की आम्ही लोक येणार आहे. म्हणजे सकाळचं होतं, तर एकदम जवळून दर्शन झालं आमचं मूर्तीच्या. आणि आता आम्ही बाहेर आलो इथंच. तुम्हाला मी दर्शन देऊ काय? थांबा दर्शन देते. काहीच म्हणजे काहीच गर्दी नाही. आणि गाईज आम्ही इथे आता कासव बघतोय. संचित हे बघा, एवढा मोठा कासव आमच्यासोबत आम्ही घेऊन फिरतो. डिंपल बघा त्या कासवला कसला भारी पडतो गाईज. आता तुम्हाला कासव दिसतोय का नाही? कुठे आहे कासव?
संचितच्या म्हण्याने किती कास हवेत सच्चू टोटल? 150 कास हवेत टोटल. आता आमचं झालंय आणि आता पुढच्या ठिकाणी तो बघा गाईस कसा चालतो आमचा ब्रांच. आता मी नवीन ब्लॉगर आलोय. काही करा माझ्या ब्लॉग मध्ये. व्ह्यूज कमी नाही, व्ह्यूज जास्त. आता व्ह्यूज जास्त आहेत ते बोलता. आता तुझा मार्केट डाऊन करण. गाईस आता आम्ही पालीवर निघालोय आणि नेक्स्ट स्टॉप कुठे आहे? नेक्स्ट स्टॉप कुठे आहे? मडचा गणपती आहे नेक्स्ट स्टॉप. तर आता पालीवर आम्ही निघालो. आमची बस याच्यावर आम्ही थांबलो आणि मग जाणार आम्ही मडला. आणि आता माझी 2 पोरं माझ्यासोबत बसतात. तुझी पोरं? 2 पोरं? मग माऊस हारे हो दिसत नाही लपतो गाईस. मावशी दुसरी मम्मी असते. 2 पोरं आणि मी सांग ही पण गाईस बहीण माझी, तुम्हाला माहितीच आहे. आणि बाकीची अख्खी पब्लिक तिकडे. गाईस आता आम्ही आलोय मडला आणि मी अख्खा पालीते मग झोपले होते वेदच्या मांडीवर. मागच्या सीटवर जागा पण नव्हती. आम्ही 4 जण बसलो होतो तरी मी तिथे अशी पूर्ण झोपले होते. आणि तरी आता माझं डोकं दुखतं आणि आता मला खूप भूक लागली, खूप जास्त भूक लागली मला. नंतर ब्लॉग चालू. अशी पण चांगलेच दिसते. कोण बोलेल का मी झोपली होती? उलट मगाशी मी झोपेत वाटत होती जास्त. तर आता हे सर्व करणार आणि मग मी जाताना वडापाव खाणार आहे. मग आता वडापाव खायची क्रेविंग झाली आणि मला भूक पण लागली म्हणून जाऊयात, बघू असं काय होतं, दाखवते. बोय गाईस इथे तुम्हाला बदक दिसतोय का? आणि इथे माझा मंद बदक बघा. टिंग. तर गाईस आमचं दर्शन एकदम छान झालं मडच्या गणपतीमध्ये. आणि आता आम्ही ते बदक बघायला होतो. तर मी गरज नाही माझ्याकडे आहे बदक. चालला आम्ही तर झोपून गेलो बाबा. एवढं टाइमपास बोर होऊन जातं. काही झालं पण आजच नाही. चला आता तुम्हाला बुट्या घालायच्यात जा. काहीच कुत्रा बघा भरपूर वर्षापासून येत आहे असं सच्चू सांगतं. मला एवढी आयडिया नाही. दाखवला किती वर्षापासून येत असतं सच्चू? गाईज आता आम्ही आलो महाडला. दर्शन झालं. आता काय करायला आलोय? नाश्ता करायला. आणि माझ्या बरा आहे ना पण म्हणजे भावाचा गाईज माझ्या भावाचा घसा नाक सर्व बस ना ताप वगैरे. किट्टू काय बोलते बेटा? हाय गाइस बोल. हाय गाइस बोल. माझ्या गाईज 2 बॉडी. तुझी बॉडी कर नाही, तू आमची बॉडी कर. बॉडीच नाही. बघा काय गेलंय सच्चू? आमची बस आली आहे मर्सडीज बोलते. हा मर्सडीज. बाय बाय बाय. तर गाईज आता आम्ही जेवायला थांबलोय. आणि किती वाजले? 3 वाजले गाईज. आम्ही 1:30ला थांबणार होतो आम्ही जेवायला, पण आता 3 वाजलेत. आता आम्ही थांबलोय. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. वारुळ दाखवलं. वारुळ
दाखवला. आता आता मी जेवते. भजी आहे, भेंडी आहे, उसळ आहे, मटर आहे, पापड आहे आणि आणि मी भाकरी. भाकरी आणि मी. सर्वांचे काहीच मेन्यू वेगळे वेगळे आहेत. इथे छोले, दीदीने कांद्याची भाजी केली आणि कोथिंबीर वडी आणि तिथे वेगळा मेन्यू आहे. सर्वांचे मेन्यू वेगळे बरोबर. नको याला नको ऍपल पाहिजे गाईस, त्याला ऍपल. नको याला. तर गाईस आता आम्ही आलो लेण्याद्री गणपतीला आणि आम्हाला तिथपर्यंत याला काय पाठवत आणि आम्हाला पण तिथपर्यंत वरती चढत जायचं. रिअल ऑलरेडी गाईज जायला, पण आम्ही माझ्या चप्पल गाईज लेण्याद्री आणि खूप वरती आहे गाईज. एकविरापेक्षा खूप वरती आहे गाईज. गाईज आम्ही खूप खाली होतो तिथे. जीव गेला गाईज. तेव्हा कशाला का दिदी आणि प्रियंका दिदी. गाईस आता आम्ही चाललोय. गणपती बाप्पाला काय वाटलं एवढं वरती. ओ माय गॉड. लेण्याद्री बोलते क्या? लेण्याद्री म्हणतात. समजलं का तुले? सच्ची म्हणतात येले. गाईज व्ह्यू बघा. आयुष्यप्पत सांगते भारी आलाय. व्लॉग मधून स्क्रीनशॉट घे. चला आपल्याला पुढे पण प्रवास आहे. अजून एक स्पॉट. घंटा वाजा. यांचं दर्शन घेऊन झालं पण ऑन टॉप. काही तिथं आतमध्ये विहीर आहे वाटतं. काहीतरी बोल. आता आम्ही चाललो खाली आणि मग आपण आता लाव मनात लाव. चल नाही ना उघडा तू नाही. चाललो बाय बाय. तर काहीच आता आम्ही आलोय. काय खाला? गोला आमचा काला खट्टा. प्रसन्न झाला. साईबाबा प्रसन्न झाला. आमचा साहिल बाबा जीवला का जीवाचा.
ही बुट्टा मागवलेली नाली बघ आई काय स्कॅम करते. गाईस आता आम्ही चाललोय परत अजून एका गणपतीच्या मंदिरात पाया पडायला. ओझरच्या गणपतीच्या आम्ही पाया पडायला चाललो आता. तर आता जाऊया. आम्ही रूमवर वगैरे गेलो, चेक इन केलं आणि मी काळी दिसत असेल तर सॉरी. आपण बॅट बॉल खेळलो नंतर. बॅट बॉल खेळू आणलाय. बॉल आणलाय बॅट दांडका घेऊन आपण खेळायला. कॅच खेळ बॉलिंग. तर आता जाऊ बघू कसं काय होतं तुम्हाला सगळं दाखवू. बाय बाय. काय ए पण मगाशी इथूनच गेलो होतो ना. पुरुषी जागे पुरुषी. अरे पुरुषी जागे त्याचा तो उडी मारते. दमवलाय गायस यांनी मला दमवलाय. यांनी एका दुसऱ्या आता बघू. धडपड फक्त नाही तुझ्या तांगड्या तोडल्या तर बघ मग येतोय. तुमच्या दोघांमधला कोणी पडला मारीन मग. नको नाहीतच नको काय धंदा करू. सर आलं कोणाला बापा काळजी तर पोरांनो सकाळ सकाळ नाही रात केला दर्शन आणि चाललो रूमवर. तर तुम्हाला माहिती आहे या कोणता डायलॉग आहे? नक्कीच कमेंट मध्ये सांगा कोणता आहे डायलॉग. तर पोरांनो सकाळ सकाळ मारली तारी न कारली गारी. केक केली आले एक पाणी आले आले महाप्रसादाला गेले होते. तर गाईज माझा मोबाईल बंद होता ना तेव्हा खूप काय झालं. तेव्हा आपा हरवले होते पण आम्हाला नंतर समजलं की आपा महाप्रसादाला गेले होते आणि नंतर पाणी पण नव्हतं इथे. चुकून पण विचार करू जो बारका पोरे असतात महाप्रसाद गावला असता. आता लोक जेवण बनवणार. आपण तिकडे होतो आम्ही. बघूया कसं काय होतं. आम्ही थांबलोय चार्ट. गाईज इथे एवढी थंडी डेंजर आहे तरी पण आम्ही आधी त्याचा नाक घसा सर्वांना सर्दी तरी पण आम्ही आईस्क्रीम खातो. ऐकर ते आता जेवण बनवत आहेत. वांग बटाट्याची भाजी, डाळ, भात, अजून एवढंच. वांगा कोण नाही कोणचा. पापड पण आहेत गाईस. लोणचं नाही, लोणचं पण आहे गाईस. फोटो काढत होतो मी. ह्याला माझा स्वेटर पकडायला दिला हुडी. बारके पोरांच्या गेमी. कारण मला या चर्चेवर फोटो काढायचा होता पण वेदनी एक पण फोटो चांगला नाही. मी त्याचे सर्व फोटो असं कुठे जाऊन कर तर सकाळपासून बोलते मावशी माझा एक पण फोटो चांगला काढत नाही पण मी त्याचे सर्व फोटो आज चांगले काढले पण तरी माझा यापासून सकाळपासून एक पण फोटो आज बदलला सगळा. दररोज मी काढतोय पण मला या चर्चेवर पाहिजे होता ना मग काढतोय ना. मी स्वेटर म्हणा याला म्हणा अनबॉक्सिंग आहे बघ व्हिडिओ स्पाइडरमैन तुमने चुराया मेरे दिल को. एलियन वाटते. गाईज मी तुम्हाला जेवणाचं स्टेटस दाखवते. किती जेवण झालं. गार लागतंय कसलं. इथे गाईज भाताची तयारी चालू आहे. काय हां बघा असं तांदळाचं माप घेतो आम्ही कारण आमच्याकडे आता काय नाही आहे माप घ्यायला म्हणून आम्ही असं घेतो. आणि इथं मिरची, टमॅटो, कांदा, वांग, त्यातच बटाटा पण आहे. बटाटा वेगळा आहे का? असं काहीतरी आहे गाईस.
मला थंडी वाजते. गाईज मी तिला बोलली दादू माझा आहे. लगेच बोल, माझा दादू आहे, दादू माझा आहे. इग्नोर करतो आता. काय बोलली? रागवली. रागवले जायचं. दादू हा दादू पण माझा आहे. दादू कोणाचा माऊचा आहे ना तू? यो पण माझा आहे, तो पण माझा आहे. बिफोर कोणतरी रुसलंय. कोणतरी रुसलंय. दोन्ही दादू माझे आहेत. माझे आहेत ना. गाईज फायनली आता आम्ही जेवायला बसलोय. जेवण झालंय, आता भाजी होते. तिथे भाऊजी काहीतरी करतायत. जेवण झालंय 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 म्हणजे बोलली. तर गाईज गुड मॉर्निंग. सेकंड डे आणि आत्ताच उठला आम्ही आणि आत्ताच उठलो आणि पाणी थंड येतं आणि अजून माझ्या दादाच्या आंघोळ राहिल्या आणि एवढी थंडी आहे ना बाबा 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 बाबा. आणि ते फक्त 7 वाजेपर्यंतच गरम पाणी होतं. पण तर गाईज आता आम्ही रेडी वगैरे झाले सर्व आणि इथे आम्ही चहा पितोय कारण आमचा ड्रायव्हर लहान झाला. आता कोणत्या गणपतीला ना. तर गाईज आता आम्ही आले रांजणगाव आणि मी अख्खा रस्ता झोपूनच आली. संगीते गार्डन पण गार्डन आहे. गार्डन मध्ये फिरायला आली. आता चला पाया पडू दाखवतो मला काहीच. दीदी हाय कर ब्लॉग मध्ये. दीदी हार सोबत हाय करते. मम्मी तुझा पोरगा कुठे आहे? पोरगा कुठे आहे? गाईज आमचं आता फोटोशूट वगैरे करून झालं आहे. आता मी फोटोग्राफरचं शूट करतो. वेज सर्वांचे फोटो काढतो पण वेजचे फोटो तिकडे लोटस आहेत. लोटस
सरक. तर गाईज आता आम्ही निघालो तिथून रांजण गावातून म्हणजे गणपतीच्या इथून आणि आता आम्ही नाश्ता करायला थांबलो आणि 2 मिनिटाच्या पण अंतरावर. हवा आमच्याकडे पंखा आहे कारण आमच्याकडे AC नाही. का गाईज आम्ही नाश्ता करायला आलो आणि ह्या हॉटेलचं उद्घाटन आजच आहे. तर भाऊजी सर्व करतात. सर्व भाऊजी लोक अर्धे आतमध्ये बटाटी सोलत आहेत म्हणजे आम्ही उद्घाटन केलं आणि हा बघा आणि आता आम्ही खातो. कोणाचा आहे? तर काही आता आम्ही 1 वाजता चहा प्यायला थांबलो होतो कारण काय वडापाव कोण पण भरलं नाही कोणाचं आणि मी आता खाते बनपाव. खूप जास्त भूक लागली. तर काहीच आता आम्ही आलोय कोणत्या गणपतीकडे आलो आपण? थेऊर. तो बघ थेऊरच्या गणपती. आणि कितवा गणपती आहे आपला गणपती काल 4, 5, 6वा गणपती आहे. अजून आमचे 2 गणपती राहिलेत आणि ही काहीच ज्योती दिदी आणि आमचा प्रांशू झोपलाय. तर आता आम्ही पाया पडू आणि मागे मॅच चालू आहे गाईस. तर लोकांचं पोरांचं लक्ष तिकडेच आहे. बोलतात चला टीम भरूयात. दादू दादू गाईज जोड्याने गेलेत वॉशरूमला. भारी दिसतंय गाईज. जाम मोठी लाईन आहे गाईज. तर गाईज लाईन खूप मोठी आहे जसं तुम्ही बघू शकता तिकडे. आणि आता किती वेळ लागतोय दर्शनाला माहिती नाही. आणि मी सर्वात मागे होती पण मी आता लाईनमध्ये सर्वात पुढे आहे आणि माझा भाचा पुढे आहे. आणि माझी चप्पल गाईज नवीन आहे तर माझ्या हरवायला पण मी काय केलं वेदनी जिथं चप्पल घातली होती ना तिथं वेदच्या चप्पलमध्ये मी माझी चप्पल घुसवून आली. शाणी आहे गाईज. आधी लाईक करा. तर गाईज आता आमचं दर्शन झालेलं आहे फायनली आणि आम्हाला खायला बोरं घेतलेत. तर आम्ही चाललो वापस गारीन मसाला. चाल उलटे करणं मी जो बघ किती टाळ्या वाजवतोय. छुट्टा नाही आगे जा. गाणी बिनी प्रेम गाईज मारामारी चालली तिकडे. तर गाईज आता आम्ही सिद्धिविनायकला पोहोचलोय म्हणजे मुंबईवाला सिद्धिविनायक नाही हा इथला. नाही अर्णवला ठेवतो. तर आता बघूयात कसं काय. गाडी आली आहे. बिशी एक गाडी आली आहे. ऊस हे करतायत. ऊस चोरतायत म्हणजे जे पडतात ते हे उचलतायत. सर्व गाड्या अशा असतात का की फाडून जातील. घ्या माझ्याकडून तुम्हाला वाटच बघताय बघा. काली दिसते. गाइस अमूल भाऊजी एक पिता की फर्ज निभाता
म्हणजे समजून घ्या पुढचं. तर ह्यांनी शिकेली आहे फ्रान्स हगीज काढायला तेवढं किती असतं. आता मी चाय पिते. वेद. तर काहीच आता आम्ही आलोय लास्ट गणपतीकडे, म्हणजे आमचा 8वा गणपती मोरगावला. आणि आता आम्ही चाललोय दर्शनासाठी. आणि आता 8:30 वाजले आणि सकाळी 7:30-8 पासून बाहेरच आहे. आणि आता 12 तास झाले. मग आमचं लास्ट गणपती. पटकन दर्शन घेऊयात. आणि अजून जेजुरी लांब आहे, 1 तास आहे. ओके 18 किलोमीटर लांब आहे. बघूयात कसं वाटतं. बिना चपलं चालू गाईस. आरती चाललेलो आम्ही लोक आलो तेव्हा. आमचे नशीब बघा किती चांगले आहेत गाईस. नशीब बघा आमचे किती चांगले आहेत. आरती भेटली आम्हाला. तर गाईस आता आरती वगैरे झाली पण अजून गेट काय उघडले नाही म्हणून आम्ही थांबलोय. गाईस बडी आहे का सच्चू आणि अमोल भाऊजी. स्वप्नाली किट्टू आमच्या मागे अजून आहेत. किट्टू हाय कर. हॅलो गाईस. बाय त्या ब्लॉग मध्ये येऊन हाय गाईस. जेवलात का? जेवून घ्या. गुड नाईट. बोला आता आम्ही जेजुरीला जाणार. सांग. आपली खाना खाया का विचार. छान झालं. आम्हाला आरती पण भेटली बघितलं. आणि आता जेव्हा आमचं दर्शन चालू होतं तेव्हा पूजा चालू होती. त्या आम्हाला अजून छान दर्शन झालं. आणि त्या आम्ही अशी घाई नाही केली. चला ठीक होतं पण होतं म्हणजे चांगलं दर्शन झालं. आता बघा अशा पद्धतीने आमचा आज अष्टविनायक ही यात्रा पूर्ण झालेली आहे. सर्व कुटुंबाला घेऊन आम्ही आलो होतो अष्टविनायक दर्शनाला. आणि आज जे बऱ्याच दिवसांनी किंवा महिन्यांनी चाललं होतं अष्टविनायक दर्शन करायचं ते आज पूर्ण झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. गाईस आता आमचं दर्शन झालं म्हणजे आमचे अष्टविनायक झाले जसं तुम्ही आधी पण ऐकलं जाता. आधी पण समाधान भाऊजींनी तुम्हाला सांगितलं की आमचं चालू होतं आणि आमचं फायनली अष्टविनायक झालं. आता आम्ही जेजुरीला चाललो आहे. पण जेजुरीला आज आम्ही दर्शनाला नाही जाणार, उद्या जाणार दर्शनाला. आणि आज आमचं हॉटेल तिथे बुक आहे. आम्ही हॉटेलला जाणार आता डायरेक्ट आणि फ्रेश होणार कारण आम्ही जेवलो नाही आहे. सकाळपासून आमचा नाश्त्यावरच हे चालू आहे सर्व. आता हॉटेलवर जाऊयात आणि मग तुम्हाला भेटेल. नवीन भैया कतीला रा मी फायनली रूमवर आलो आहे आणि रूम चुम्मेश्वरी आहे. सर नॉर्मलच आहे पण छान आहे. आणि आमचं छान. तर गाईज आता आम्ही फ्रेश झालो आहे आणि मी काय लावलं नाही चरेला. माझं नाईट रुटीन जे स्किन केअरचं ते केलं आहे. तर आता आम्ही खाली चालू आहे कारण खाली जेवण बनवत आहेत. आपण बघूया. चलो गाईस आता मी काम करायला बसले. टॅमॅटो कापते मी. आणि बघा किती परफेक्शन बघा. एकदम चौकोन साईज बरोबर आहे. एकदम बघा एकदम परफेक्ट बरोबर. बाकीचं झालं गाईस. भात झालं भाजी झाली तर मिरची करायची आहे.
11:30 वाजले आणि फायनली आम्ही आता जेवायला बसलो. गाईस 11:15 झाले, 12:15 झाले, सॉरी माय मिस्टेक. 12:15 झालेत आणि हे लोक आत्ताशी जेवायला बसलेत कारण गाईस लेट झालं, जेवण लेट झालं म्हणून आम्ही लोक जेवत होते. आणि तिकडे बघा उद्या भेटू. उद्या सकाळी लवकर उठायचं, 6ला निघायचंय घरातून. तर गाईज मी आता फायनली रेडी झाले आणि सकाळी 5ला सुटलो होतो. अँड आंघोळ वगैरे गेली, फ्रेशन अप झालं आणि मी वाईट घालणार आहे. काय मोबाईल माझं होता आणि कशी दिसते मी आज वाईट घालते कारण मला हा फक्त द्यायचाच आहे. म्हणजे फेकून तर नाही त्याला जाऊन माझं फेवरेट होत आहे पण दाखवते मी बाहेरचं आहे. चला साईड साईड प्लीज. अरे किती जण आहे ही दीपक स्प्लेंडर आली. समजला गाईस. जय मल्हार. जय मल्हार. नाश्त्याचा गाईस असा ना करणारे काहीच नाही करणार. अभी ऐसा ही चढणे का वास घेऊन पोचलो गाईस आणि सगळं पिवळं. हा ते आता हाय कर कर. आता आम्ही पण पिवळं होणार काय. बघला ब्लॉग आता ती बघल ब्लॉग. चला आज रविवार आहे म्हणून आज गर्दी जास्त आहे. त्यात बघूयात आज रविवार आहे पण जास्त गर्दी आहे. जय मल्हार. आम्ही आता सर्वजण जेजुरीच्या पायऱ्या चढताना मजा येते. आम्ही चाललो होतो दर्शनासाठी सगळा आमचा परिवार. जय मल्हार. घाणीत बसतो घाणीत. बानू भैया बानू भैया बानू भैया बानू भैया. मी काय दर्शन करायला गेलो नाही कारण खूप मोठी लाईन आहे. खूप मोठी लाईन आहे. 5-6 तास लागतील दर्शन करायला. पण आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि इथे सर्व ओम ओम भट 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 स्वाहा. वाट लावले जायचं लोकांनी माझ्या चष्म्याची. गाईस गर्दी बघा खाली जायला बदक मंद बघत मंद बदक मंद बदक. गाईस आता आम्ही लिंबू पाणी पितोय. पूर्ण माखलोय. थांबा पूर्ण माखलोय. लिंबू पाणी प्यायला या. काय आलं त्याला.
गाईज आमचं दर्शन वगैरे सर्व झालं आणि आता आम्ही खाली आलो आहे. तर गाईज मी बोलत होती की आमचं दर्शन वगैरे झालं आहे, सर्व झालं आहे आणि आता आम्ही खाली आलो आहे. आणि माझं स्टोरेजचं प्रॉब्लेम ॲज ऑलवेज जसं होतं आहे तसं आता पण तेच होतं आहे. लवकरच अपग्रेड करायला लागेल आणि आता मी सर्व ॲप डिलीट केलेत ब्लॉग घेण्यासाठी. तर आता आम्ही चाललो आहे रूमवर कारण 10ला चेकआउट आहे आमचा. तर तिथून हे करायचं आहे, चेकआउट करायचं आणि त्यानंतर उसाचं रस्ते तर आमच्याच हॉटेलच्या बाहेर त्याच्याला जायचं आहे पाहिजे बरं. वरती अमोल भाऊजी हाय करा ऑन ड्युटी. तर गाईज आता आम्ही आलो आहे मॅकडीला. आम्ही जिथे जेवायला थांबलो होतो तिथे मॅकडी जवळच होते आणि आम्ही आलो नाही असं होऊ शकतं का? आम्ही झोपेतून उठलेले दिसतोय क्लिअर कट. सर्व घाण आम्ही लोकच झोपलोय. मी तर बाबा लोळली पोळली आहे भारत लास्टच्या सीटवर. डेंजर आहे किट्टू. झोपली नाही तू? हॅलो गाईज आम्ही आता पलसपेला पोहोचलो आहे आणि जाम घाण ट्रॅफिक जास्त ट्रॅफिक आणि आता वाजले 5:50. जाऊया त्याला केस खराब झाली. 3 दिवसाचा ब्लॉग येतलाच येईल तर मग 8 तर गाईज आता आम्ही फायनली पोहोचलो. कुठे कुठे पोहोचलो? अरे गोटनेला कुठे पोहोचलो? आता शेवटचं देवस्थान, शेवटचं देवस्थान कोणतं? आई भवानी मंदिर गोवटने. पहिला तुम्ही साईडला होऊन गाईज माझ्या मोबाईलचा फोकस पण उठला बाबा. मोबाईल झालाय माझा. आता बघूया ते ब्लॉग्स कधी येत आहेत आणि आता उद्याचं सेपरेट ब्लॉग असणार आहे. आलो अष्टविनायकला गेलतो. गाईज आता वाजलेत 11:50, 7 डिसेंबरचे आणि आम्हाला केक कापायचा आहे. केक कापायचा आहे तया. हा मग नाही तया फटाके घरात लावायची. नो 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 नो. तर आम्हाला केक कापायचा म्हणून आम्ही हंटर तिथं लावतोय आणि ते पण आम्ही बड्डे बॉयलाच सांगतोय करायला. हुशार आहोत आम्ही. ते बघा अजून 11 मिनिटं राहिलेत, 11 मिनिटं राहिलेत आणि दाखव स्टोऱ्या स्टोऱ्या. मी जाम घाण दिसते मला माहिती आहे पण तरी पण शी यार का एवढी घाण दिसते मी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर वेद, हॅपी बर्थडे टू यू. अरे फुट डबल हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. संपले गाईस केक ठेवला तसाच पळाले सर्व. गाईस दीदीची केस बघा. इस बर्थडे कोणाचा? याचा. आणि पाय मी लावलाय, वेदनी लावलाय. आणि गाईज माझा मोबाईल गेला तर आता सॅमसंगमधून पुढचे व्हिडिओज येतील तर समजून घ्या ठीक आहे.
केक सोबत भाऊजी पण आलेत, पण आमच्या या भाऊजींचे कपडे अजून काही आलेले नाहीयेत. आम्ही सर्व रेडी आहोत, पण बर्थडे बॉयच रेडी नाहीये गाईज. बघितलं बर्थडे बॉय हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू. हॅलो गाईज, आता परी जात आहे घरी, पण थोडी रडत आहे का तिला घरी वेद बाहेर करत नाही. हे बघा कसला खोटा अश्रूपणा, आणि वेद सुद्धा थोडा हलके हलके रडतोय. हलके हलके जोगवा बाळाचा पालण्यामध्ये दिसतो. गाईज हे बघा, थोडे शेंबूड बिंबूड आलेला आहे, थोडी शेवडी झाली, समजून घ्या. चला चला रे चला.